साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंच्या ताफ्यावर दगडफेक, भाऊ शिवेंद्रराजेंचाच यामागे हात, उदयनराजेंचा आरोप। जिल्हा परिषदेच्या 58 जागांकरता आणि पंचायत समितीच्या 116 जागांसाठीचे निकाल उद्या 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात, तर मतमोजणीसाठी प्रशासनाने लातूर जिल्ह्यात केली जय्यत तयारी। परभणी शासकीय तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची अडवणूक, 4 दिवसांपासून शेतकरी तूर विक्रीसाठी केंद्रावर उभे। सैनिकांच्या पत्नीविरोधात अश्लील शब्दात विधान केल्यामुळे धुळे जिल्हा शिवसेनेने भाजप आमदार प्रशांत परिचारक यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला। भाजपने परिचारकांवर त्वरित कारवाई करावी आणि त्यांना पदावरून निलंबित करावं, धुळे जिल्हा शिवसेनेची मागणी। पांगरमल दारूकांडातल्या बनावट दारू प्यायल्याप्रकरणी आतापर्यंत 11 जणांचा बळी, पीडित कुटुंबियांची विखे पाटलांनी घेतली भेट, तर राम शिंदेंनी आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई करण्याची दिली ग्वाही। नाशिक महापालिकेची मतदान प्रक्रिया संपल्यानंतर नाशिकमधील सगळ्याच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मारला झणझणीत मिसळीवर ताव। आणि जुन्नरमध्ये एका भरकटलेल्या माकडाची सुटका, वनकर्मचारी मनीषा काळे यांनी दुचाकीवरून केली सुटका। नमस्कार, मी सुवर्णा जोशी। आपण गावाकडच्या बातम्या पाहणार आहोत, पण सुरुवात करतो आपण नाशिकमधून। नाशिक महापालिकेची मतदान प्रक्रिया पार पडले आणि त्यानंतर निर्माण झालेली राजकीय गरमागरमी आता शांत झालेली आहे। त्यामुळे नाशिकची ओळख असलेल्या मिसळीचा आनंद घेण्याकरता नाशिकमधील सगळेच राजकीय पक्ष पदाधिकारी आज एकत्रित आले। नाशिकमध्ये हे चित्र पाहायला मिळालं। निवडणूक काळात प्रत्येकाने एकमेकांवर केलेले आरोप प्रत्यारोप विसरून आज या सगळ्यांनी मिसळीचा आस्वाद घेतला आणि राजकीय गप्पांना सुद्धा त्यामुळे रंग चढला। यामध्ये महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरमीत बग्गा यांच्यासह भाजपचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, सेनेचे शहराध्यक्ष अजय बोरस्ते तसंच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे पदाधिकारी देखील उपस्थित होते। या अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष रंजन ठाकरे यांनी केलं होतं। या मैफिलीत दैनिकांच्या मुख्य संपादकांना देखील आमंत्रित करण्यात आलेलं होतं। या सगळ्या नेत्यांसोबत संवाद साधला आमचे नाशिकचे प्रतिनिधी कपिल भास्कर यांनी। नाशिक महानगरपालिकेचं मतदान झालं आहे आणि या मतदानानंतर सर्वच राजकीय पक्षाचे जे पदाधिकारी, प्रमुख पदाधिकारी ते रिलॅक्स झाल्याचं चित्र आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळतं। आपण एका ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी मिसळचं जे आहे आयोजन करण्यात आलेलं आहे। सर्वच राजकीय पक्षाचे जे प्रमुख आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, BJP, सर्वच राजकीय पक्षाचे प्रमुख या ठिकाणी मिसळ एकत्रित खात आहेत। एक वेगळा फंडा या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय। आपण हे जे आयोजन केलेलं आहे रंजन ठाकरे राष्ट्रवादीचे त्यांच्याशी बोला, नेमकं आयोजन करण्यामागचं काय नियोजन? निवडणुकीमध्ये कटुता निर्माण होत असते हे सत्य आहे आणि ती कटुता निर्माण करणे, लोकशाही जपणे आणि नाशिककरांचं जे एकमेकांविषयी प्रेम आहे ते नाशिककर जपणे ह्या मागचा उद्देश होता। कालपर्यंत निवडणुकीच्या वातावरणामध्ये असलेले सर्व राजकीय पक्ष निवडणुका संपल्यानंतर आज नाशिकमध्ये एक वेगळा पायंडा पाडला गेलेला आहे की सर्वजण एकत्रित येऊन आज मिसळपाटी एन्जॉय करत आहे। कालपर्यंतचा तणाव, कालचा थकवा हे सगळं घालवण्यासाठी आज सगळेजण एकत्र आले आणि पुढच्या कालावधीमध्ये जी कटुता आहे ही कमी व्हावी आणि नाशिकच्या विकासामध्ये याच्यामुळे अडथळे येऊ नये, नाशिकचा विकासाचा गाडा अत्यंत वेगाने चालत राहो ह्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व पक्षीय लोक पुढच्या कालावधीमध्ये देखील एकत्र राहू। अजय बोरस्ते जे आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे, काय सांगाल आजच्या पार्टीबद्दल? नाही, मला वाटतं खूप चांगला पायंडा रंजनजींनी पाडला आहे। कालपर्यंत वेगवेगळ्या व्यासपीठावर आम्ही आमच्या पक्षांच्या भूमिका मांडल्या, प्रखरपणे मांडल्या, लोकांपर्यंत आमची भूमिका पोहोचवली। कदाचित त्यात काही कटुता पण निर्माण झाली असेल, परंतु नाशिककरांनी सुद्धा नाशिकच्या संस्कृतीला साजेसं असं काल मतदान केलं। कुठेही असा काही गैरप्रकार घडला नाही। मला वाटतं की आता शहर विकास म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येणं आवश्यक आहे। बाळासाहेब सानप आहेत आमदार, त्यांच्याशी बोलत काय वाटतंय आजच्या पार्टीवर? काय नाही, काल मतदान झालं, त्या पक्षांनी त्यांचा प्रचार केला, भूमिका समजून सांगितली, मतदारांनी विचारपूर्वक मतदान केलेलं आहे। उद्या त्याचा रिझल्ट येणार आहे आणि या शहरासाठी ज्यावेळेस सुखदुःख असतं किंवा एकत्र मिळायचं असतं
एकत्र भेटायचं असतं त्यावेळेस आम्ही पार्टी पलीकडे भेटत असतो गप्पा मारण्यासाठी, म्हणून रणजनजींनी ठरवलं तर सगळ्यांनी आपण एकत्र बसायचं. आज आम्ही बसलो. जयंत भाऊ, काय सांगाल? आमदार आहेत तुम्ही राष्ट्रवादीचे, या ठिकाणी प्रचारात जी कटुता निर्माण झाली होती आज कुठेतरी ती संपुष्टात आली असं म्हणता येईल? नाही, ही गोष्ट अतिशय खरी आहे की निवडणुका म्हटलं म्हणजे कदाचित टोकाचा विरोध हा त्या ठिकाणी येतोच, हे कटू सत्य आहे. परंतु हे कटू सत्य स्वीकारून याच्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा अतिशय एक द्वेषाची भावना त्या स्थानिक स्तरावरती निर्माण होते, त्याचा परिणाम हा अतिशय टोकाला जातो. तर या ठिकाणी आमचे शहराचे अध्यक्ष रंजन ठाकरेंनी एक या ठिकाणी अतिशय चांगला अतिशय पायंडा या ठिकाणी पाडला आहे. उपमहापौर गुरमीतजी बग्गा आहे आपल्यासोबत, काय सांगाल एकंदर? नाही, मिसळ ही मुळात अनेक घटकं एकत्र होऊन मिसळ तयार होते. कांदा पोहे, मटकी, रस्सा, कांदा, शेव, तसे सर्व पक्षांचे एकत्र येऊन आज ही मिसळ झाली. आणि जशी मिसळ स्वादिष्ट असते तशी आज सर्व पक्ष एकत्र आल्यामुळे पुढील 5 वर्ष विकासाचा वेग अधिक मोठ्या प्रमाणावर नेऊन नाशिकचा विकास घडवतील एवढं या ठिकाणी अपेक्षा करेल. महापौर आपल्यासोबत आहे अशोक मुर्तडक, त्यांच्याशी बोलत. काय सांगाल, काय पार्टीबद्दल तुम्ही मिसळचा आनंद घेतला? नाशिक महानगरपालिकेचं काल मतदान झालेलं आहे. महिनाभर सर्व उमेदवार पदाधिकारी हे प्रचार करत होते आणि आज या मिसळकरता एकत्र आले. थोडा ताणतणाव कमी होईल. आहेर जे आहेत आपल्यासोबत काँग्रेसचे, काय सांगाल, कसं वाटलं तुम्हाला? नाही, अतिशय चांगलं. निवडणुकीनंतर सगळ्यांना एकत्र येण्याची संधी ठाकरे निर्माण करून दिली. आणि जरी निवडणुकीच्या माध्यमातून वैचारिक मतभेद जरी असले परंतु आमचे कुठेही मनभेद नाही हे यातून सिद्ध होत. नाशिकच्या विकासासाठी हे सर्व जी मंडळी आहेत ती एकत्र आली, मिसळचा आनंद घेतला. अशाच प्रकारे कार्यकर्त्यांनी सुद्धा या नेत्यांचा आनंद घ्यावा, या नेत्यांचा जो आहे आदर्श घ्यावा, अशी परिस्थिती या मिसळ महोत्सवातून एकंदर आपल्याला दिसून येते. हेमंत बागुलसह कपिल भास्कर, IBN लोकमत, नाशिक. जिल्हा परिषदेच्या 58 जागांकरता आणि पंचायत समितीच्या 116 जागांसाठी मतदान पार पडलं. आता लक्ष सगळ्यांचं लागलेलं आहे ते उद्या होणाऱ्या मतमोजणीकडे. मतमोजणीसाठी प्रशासनानं लातूर जिल्ह्यात जय्यत तयारी केली असून उद्या सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. जिल्हा परिषदेच्या 58 जागांसाठी एकूण 230 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत, तर पंचायत समितीच्या 116 जागांकरता 419 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जिल्ह्याभरामध्ये एकूण 68% इतकं मतदान झालंय. सगळ्या उमेदवारांच्या नशिबाचा फैसला आता उद्या होईल. एकूण 10,000वर अधिकारी आणि कर्मचारी निवडणूक प्रक्रियेकरता नेमण्यात आलेले आहेत, तर पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील जिल्ह्यामध्ये तैनात करण्यात आलेला आहे. आपण नजर टाकूया लातूर जिल्हा परिषदेच्या सगळ्या अपडेट्सवर. एकूण सदस्य 58, काँग्रेसचे 35, भाजपचे 8, पक्षीय बलाबल आपण बघतोय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9, शिवसेनेच्या 5, मनसेची 1 जागा. आता आपण वळूया पुढच्या बातम्यांकडे. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या काल झालेल्या निवडणुकीदरम्यान साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली आहे. त्यामुळे सातारा आणि मेढा या ठिकाणी रात्री बराच वेळ तणाव होता. काल जिल्हा परिषद पंचायत समिती मतदानादरम्यान साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे जावळी तालुक्यातील खर्शी या ठिकाणी गेले होते. त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत मानकुमरे आणि त्यांच्या पत्नी यांना धक्काबुक्की झाली असा आरोप वसंत मानकुमरे यांनी केलेला आहे. आणि त्यामुळेच चिडलेल्या जमावानं खासदार उदयनराजे भोसले यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात पोलीस प्रमुखांची भेट घेतली आणि कारवाईची मागणी केलेली आहे. या घटनेमध्ये त्यांचेच बंधू आमदार शिवेंद्र राजे भोसले यांचाच हात असल्याचा आरोप उदयनराजे भोसले यांनी केलेला आहे. मी काय बांगड्या भरल्या नाही. मी काय बांगड्या भरल्या नाही, पण मात्र या संपूर्ण घटनेकडे आपण माझी तुम्हाला सर्वांना शपथ आहे, या घटनेकडे आपण एक वेगळ्या अँगलने बघितलं पाहिजे. मी म्हणू शकतो किंवा कोणाला ते हळूच काळात सांगू शकतो की जावा आणि काय करायचं ते करा. अहमदनगरला 2 ठिकाणी झालेल्या राजकीय दारूकांडात मंगळवारी पुन्हा 2 अत्यवस्थ रुग्ण झाली, ज्यांचा बळी गेला आणि त्यामुळे खळबळ उडाली. दारूकांडात जिल्ह्यात आतापर्यंत पांगरमल्ला 9 तर
कौडगावला 2 जणांचा बळी गेलाय। जिल्ह्यात आतापर्यंत 11 जणांचा बनावट दारू पिऊन बळी गेलेला आहे। दरम्यान पांगरमल राजकीय दारूकांडामध्ये बळी गेलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांची विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेतली। यावेळी विखे पाटलांनी सरकारवर सडकून टीका केली। या प्रकरणी आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल करून या प्रकरणाची SIT नेमून चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। पांगरमलमधील राजकीय बनावट दारू कांड प्रकरणी एक्साईजच्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येतील अशी ग्वाही पालकमंत्री राम शिंदे यांनी दिली आहे। पांगरमलला दारूकांडातील मृतांच्या कुटुंबियांच्या सांत्वना करता आले असता त्यांनी याची स्पष्टता केलेली आहे। निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर या मृतांच्या कुटुंबियांना त्वरित सरकारी मदत जाहीर करण्याचं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलेलं आहे। तर मृतांच्या विसेरा अहवालानंतर आरोपींवर हत्येच्या कलम लावले जावेत असे आदेश त्यांनी पोलीस प्रशासनाला सुद्धा दिले आहेत। सैनिकांच्या पत्नींविरोधात अपमानास्पद विधान केल्याप्रकरणी धुळे जिल्हा शिवसेनेनं भाजप आमदार प्रशांत परिचारक यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला। यावेळी धुळे शहरातील महाराणा प्रताप चौकात संतप्त शिवसेना कार्यकर्त्यांनी आमदार परिचारक यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निषेध व्यक्त केला। पंढरपूर तालुक्यातील एका प्रचार सभेमध्ये विरोधकांवर टीका करण्याच्या नादात आमदार प्रशांत परिचारक यांनी सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या सैनिकांच्या पत्नींबद्दल आक्षेपार्ह विधान केलं। त्यामुळे परिचारक यांच्यावर सगळ्या स्तरातून टीकेची झोड उठली। परिचारकांनी सैनिकांच्या पत्नींविरोधात बेताल वक्तव्य करून देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचाच अपमान केलेला आहे। स्वतःला पारदर्शी पक्ष म्हणवणाऱ्या भाजपनं अजून परिचारक यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही। दरम्यान आमदार परिचारक यांच्यावर भाजपनं त्वरित कारवाई करावी, त्यांना पदावरून निलंबित करावं, आपण पारदर्शी असल्याचं सिद्ध करावं अशी मागणी यावेळी धुळे जिल्हा शिवसेनेनं केली। सैनिकांच्या पत्नींबद्दल अपमानकारक आणि विकृत पद्धतीने वक्तव्य करणाऱ्या भाजपाचे आमदार प्रसाद परिचारक हे अत्यंत खालच्या पातळीवर बोलून गेले। बोलत असताना आपण काय बोलतो काय नाही याचं सामाजिक भान देखील या आरामखोरांना राहत नाही। ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी त्याचं थोबाडं फोडून त्याचे हातपाय छाटले पाहिजे अशा प्रकारचं ते वक्तव्य होतं। परंतु आमच्या हातात जे आहे या ठिकाणी आम्ही आज शिवसेनेच्या माध्यमातून त्याचा पुतळा दहन करून या ठिकाणी शिवसेनेच्या जिल्ह्याच्या वतीने त्याचा या ठिकाणी निषेध केलेला आहे। इथे एक छोटासा ब्रेकवर जाताना हेडलाईन्स। साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंच्या ताफ्यावर दगडफेक, भाऊ शिवेंद्र राजेंचाच यामागे हात, उदयनराजेंचा आरोप। जिल्हा परिषदेच्या 58 जागांकरता आणि पंचायत समितीच्या 116 जागांसाठीचे निकाल उद्या 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात। तर मतमोजणी करता प्रशासनानं लातूर जिल्ह्यात केली जय्यत तयारी। आणि परभणीत शासकीय तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची अडवणूक, 4 दिवसांपासून शेतकरी तूर विक्री करता केंद्रावर उभे। तीन वर्ष दुष्काळ सहन केल्यानंतर यंदा चांगला पाऊस झाला, पिकही जोमात आली आहेत। मात्र शासनाच्या नियोजन शून्यतेचा फटका शेतकऱ्यांना बसलाय। तुरीचं चांगलं उत्पन्न काढल्यानंतर शेतकरी तूर विक्रीसाठी आणतोय, पण तूर खरेदीच होत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक दिवस एकाच ठिकाणी बसून राहावं लागतंय। उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत असल्याने शेतकरी संताप व्यक्त करतायत। परभणी शहरातील MIDC मधील हे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचं तूर खरेदी केंद्र बघा। इथं रोज केवळ 3-4 गाड्याच तूर खरेदी होते। कारण काय तर चाळणी नसल्यानं या हलगर्जीपणाचा शेतकऱ्यांना फटका बसतोय। खरेदी केंद्राबाहेर 3 ते 4 दिवस असंच ताटकळत उभं राहावं लागतंय। आणि ही परिस्थिती केवळ एका केंद्राची नाहीये, तर जिल्ह्यात सुरू असलेल्या 8ही केंद्रांमध्ये अशीच परिस्थिती आहे। त्यामुळे उत्पन्न कमी आणि खर्चच जास्त झाल्याने करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय। एक छोटासा ब्रेक, पहा फक्त IBN लोकमत। बातमी आहे जुन्नर मधील वनविभागाने केलेल्या एका बचाव कार्याची।
माळशेजमधून सैरभैर झालेल्या एका माकडानं जुन्नर शिरोली बुद्रुक या परिसरामध्ये उच्छाद मांडला. या माकडाची सुटका वनकर्मचारी मनीषा काळे यांनी केली. बाईकवरून जाताना त्यांनी या माकडाला पाणी पाजलं, त्याला वाचवलं आणि त्यानंतर आपल्या बाईकवरून त्याला सुखरूप दुसरीकडे नेऊन सोडलं. काळे यांनी माकडासोबत घेतलेली ही राईड वनकर्मचाऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरली. या सगळ्या होत्या गावाकडच्या बातम्या. या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त IBN लोकमत.